Hello students. Hello students. Very good afternoon students. Good noon. First of all, welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science Vita. थर्मोडायनामिक्स हा आपण टॉपिक सुरू केलेला आहे. लास्टच्या लेक्चरला आपण थर्मोडायनामिक्स मध्ये हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर हीट कॅपॅसिटी, त्याच्यानंतर मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम याच्या रिलेटेड असलेले सगळे फॉर्म्युलेज, त्यांचे युनिट्स हे सगळं डिस्कस केलेलं आहे. आणि अतिशय महत्वाची एक गोष्ट होती ती म्हणजे सीपी, सीव्ही आणि जे काय गॅसचा कॉन्स्टंट होता त्याच्यामध्ये असलेले ते रिलेशन. हा तर सीपी, सीव्ही आणि जे काय गॅस कॉन्स्टंट होता त्याच्यामध्ये रिलेशन काय होतं, तर वी नो दॅट सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर अँड दिस इक्वेशन ऑफ दिस रिलेशन इज कॉल्ड ॲज Mayer's relation. Okay, and this relation is applicable when number of moles of gas is 1 mole. For n mole we can write Cp minus Cv is equal to n times of R. But generally आपण जे काही number of moles वापरणार आहे, घेणार आहे ते जनरली किती घेतो, 1 mole घेतो. पण therefore परत एक नवीन इक्वेशन कसं मिळणार आपल्याला बघा सेकंड नंबरचं, तर Cp is equal to R plus Cv म्हणजे हा Cv आपण इकडे पलीकडे नेला. 3 नंबर मध्ये आपण काय सांगितलं, जो गामा असतो, गामा म्हणजे काय, तर Cp मायनस Cv हा जो काय रेशो आहे दॅट रेशो इज कॉल्ड ॲज गामा. आणि अजून एक फॉर्म्युला जो डिराइव्ह केला तो म्हणजे काय केलं, Cp च्या ठिकाणी या Cv ची व्हॅल्यू ठेवली म्हणजे R प्लस Cv. तर आपल्याला नवीन एक इक्वेशन मिळालं, Cv इज इक्वल टू R अपॉन गामा मायनस 1. ओके, Cv इज इक्वल टू R अपॉन गामा मायनस 1. हे चार फॉर्म्युले आपण लास्टच्या लेक्चरला डिस्कस केलेले आहे. आता या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे, तर Cp, Cv, Cp मीन्स हीट कॅपॅसिटी, मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड Cv मीन्स मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या कन्सेप्ट पुढे जाऊन आपण इन डिटेल डिस्कस करणार आहे, तेव्हा तिथं आपल्याला या कन्सेप्टचं जे फिलिंग आहे खूप चांगल्या प्रकारे येणार आहे. आता सध्या आपण काय करूया, Cp आणि Cv कसं कॅल्क्युलेट करायचं असतं ते पहिल्यांदा बघूया. ओके, हेडिंग लिहा, कॅल्क्युलेशन ऑफ Cp and Cv. ओके, आता हा जो पार्ट आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डला नाही, म्हणजे जनरली हा पार्ट नीट आणि जेईचे एमसीक्यू सोडवत असतात, तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू दिसणार आहे. परंतु महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये या पार्ट वरती अजिबात एमसीक्यू वगैरे काय क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. मग Cp आणि Cv जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट अजून डिस्कस करणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय, तर फ्रीडम म्हणजे मराठीमध्ये मुक्तपणे, कुणावरतीही डिपेंड नाही. जी गोष्ट कुणावरतीही डिपेंडंट नसते त्या गोष्टीला आपण म्हणतो ती गोष्ट कशी आहे, नेचरमध्ये फ्रीडम आहे, त्याला फ्रीडम आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडम ही जनरली कन्सेप्ट कोणासाठी आहे, तर जनरली गॅसेस जे असतात, गॅसेस, मग ते गॅसेस मोनोएटॉमिक असू देत, डायएटॉमिक असू देत, ट्रायएटॉमिक असू देत, पॉलीएटॉमिक असू देत, या सगळ्या गॅसेससाठी आपण ही डिग्री ऑफ फ्रीडम कन्सेप्ट काय असते ती सांगू शकतो. जनरली याची जी डेफिनेशन आहे ती काय असते बघा, कोणताही गॅसचा मॉलिक्यूल असेल, जसे की हा एक सिंगल गॅस मॉलिक्यूल आहे, या सिंगल गॅस मॉलिक्यूलकडे स्वतःची काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार आहे, बरोबर. या सिंगल गॅस मॉलिक्यूलकडे स्वतःची काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल. मग हा जो गॅसचा मॉलिक्यूल आहे तो काय करतो, कायनेटिक एनर्जी एक्सचेंज करतो म्हणजे कायनेटिक एनर्जी दुसऱ्याला देतो. मग हा गॅसचा मॉलिक्यूल जर कायनेटिक एनर्जी दुसऱ्या मॉलिक्यूलला देत असेल तर हाऊ मेनी देयर आर इन अ डिपेंडंट पाथवेज, तर तिथे किती इन डिपेंडंट पाथवेज आहेत की ज्याच्या माध्यमातून हा जो गॅसचा मॉलिक्यूल आहे
तो स्वतःची एनर्जी एक्सचेंज करेल त्याला तुम्ही म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. जर आपल्या डे टू डे लाईफ मधलं एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर सपोज आता कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये सगळे विद्यार्थी घरी आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोरिंग झालेलं आहे. समजा जर अनलॉक सुरू झाली, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, सरकारने सांगितले की आता अनलॉक उद्यापासून सुरू आहे आणि तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे, तर घरामध्ये आपल्याकडे टू व्हीलरची गाडी आहे, त्याच्यासोबत एक सायकल आहे, त्याच्यासोबत एक कार गाडी पण आहे आणि तुम्हाला सांगितले की फिरायला जावं. तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. कोणते कोणते 3 ऑप्शन्स आहेत? टू व्हीलर आहे, सायकल आहे आणि कार गाडी आहे. म्हणजे तुमच्याकडे किती इंडिपेंडंट पाथ आहेत? 3 पाथ आहेत. म्हणजे कार गाडी, त्याच्यानंतर टू व्हीलर असेल, सायकल असेल, हे जे काही इंडिपेंडंट पाथ असतात त्यांनाच तुम्ही म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे तुमच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या? तर 3 झाल्या. मग पहिल्यांदा आपण काय करूया, डिग्री ऑफ फ्रीडमची व्यवस्थित डेफिनेशन लिहूया आणि मग ती समजून घेऊया. डेफिनेशन लिहा. द नंबर ऑफ independent pathways through which a system can exchange energy. ओके, म्हणजे एक सिस्टीम असेल तर ती सिस्टीम काय करणार आहे बघा, एक्सचेंज एनर्जी. मग ती सराउंडिंग कडून सिस्टीम मध्ये घेईल किंवा सिस्टीमची एनर्जी सराउंडिंगला देईल. म्हणजे एनर्जीचा जो काही एक्सचेंज आहे तो एनर्जीचा एक्सचेंज किती वेज मध्ये पॉसिबल आहे, हाऊ मेनी देयर आर पॉसिबल वेज. ते काय नंबर जे असतात ना वेजचे, त्यांनाच आपण म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडम. हाऊ मेनी टोटल देयर आर डिग्री ऑफ फ्रीडम? ओके, देयर आर 3 टाइप्स ऑफ, 3 टाइपच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यापैकी पहिली बघा, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आणि याचा जो सिंबल असेल तो असेल स्मॉल एफ स्मॉल आर. ओके, इसके आगे रोटेशनल कोणते आहे बघा, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. याचा सिंबल आहे स्मॉल एफ स्मॉल आर. 3 नंबरला आहे ती म्हणजे व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. कोणती? व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. सिंबल असणार स्मॉल एफ स्मॉल व्ही. म्हणजे या 3 टाइपच्या डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. तिथं स्मॉल टी करावा लागतो कारण ट्रान्सलेशनल आहे ना. हा, मग या 3 टाइपच्या डिग्री ऑफ फ्रीडम आपण डिस्कस करणार आहे. आता ट्रान्सलेशनल मोशन असते, रोटेशनल मोशन असते, व्हायब्रेशनल मोशन असते. म्हणजे काय, हा एक गॅसचा मॉलिक्यूल असेल तर तो सिंगल गॅसचा मॉलिक्यूल काय करणार आहे, एनर्जी एक्सचेंज करणार आहे. म्हणजे हा गॅसचा मॉलिक्यूल दुसऱ्या गॅसच्या मॉलिक्यूलला एनर्जी देणार आहे असं आपण समजूया. परंतु तो एनर्जी देत असताना किती पाथ वापरतो, किती पाथचा तो वापर करतो. तर बघा, पहिल्यांदा हा मॉलिक्यूल ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत करत दुसऱ्याला एनर्जी देईल. आता ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे काय की ज्याला आपण लिनियर मोशन म्हणतो. म्हणजे हा एक गॅस, जसं की हा मार्कर म्हणजे आपल्यासाठी एक सिस्टीम आहे. ही सिस्टीम काय करते, लिनियरली मोशन परफॉर्म करत 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 दुसऱ्या सिस्टीमला जर एनर्जी देत असेल तर त्याला तुम्ही म्हणू शकता ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यानंतर रोटेशनल म्हणजे काय, ही जी सिस्टीम आहे ती रोटेट करत करत दुसऱ्या सिस्टीमला जर एनर्जी देत असेल तर तुम्ही त्याला म्हणायचं रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. जर एखादी सिस्टीम व्हायब्रेट करत असेल, काय करत असेल, व्हायब्रेट म्हणजे काय, त्याला आपण ऑसिलेटरी मोशन पण म्हणतो. म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम टू मीन या पोझिशनला जर ती मोशन असते त्याला आपण म्हणतो व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. मग एखादी सिस्टीम जर व्हायब्रेशनल मोशन करत करत एनर्जी एक्सचेंज करत असेल तर त्याला म्हणूया व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. या 3 प्रकारच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये जनरली तुम्हाला नोट लिहून द्यायची आहे. ती नोट काय असेल बघा, इथं राईट डाऊन नोट. जनरली vibrational degree of freedom is not considered active at room temperature or
लो टेम्परेचर, म्हणजे रूम टेम्परेचरला किंवा जे टेम्परेचर लो असणार आहे त्या टेम्परेचरला ही जी काही व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे ती ऍक्टिव्ह नाही असं कन्सिडर करणार आहे आपण. कारण एखाद्या मॉलिक्यूलला जर ही मोशन करायची असेल, व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म करायचं असेल तर थोडंसं टेम्परेचर जास्त पाहिजे, तेव्हा ती सिस्टीम काय करणार, व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. मग व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम जर ऍक्टिव्ह नसेल तर आपण फक्त ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल या दोन डिग्रीज ऑफ फ्रीडमला कन्सिडर करून यांच्या ज्या काही डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील त्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ही आहे नोट नंबर 1. आता नोट नंबर 2 तर खूप महत्त्वाचा असेल, त्याच्यामध्ये काय बघा, नोट नंबर 2. ओके, फॉर एनी टाइप ऑफ गॅस, आता एनी टाइप ऑफ गॅस म्हणजे काय होतं, तो मोनोअटॉमिक असेल, डायटॉमिक असेल, ट्रायटॉमिक असेल, पॉलीअटॉमिक असेल, कोणत्याही प्रकारचा गॅस असेल तर त्याच्यासाठी जी काय तुमची सीव्ही ची व्हॅल्यू असते ती सीव्ही ची व्हॅल्यू असते डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एफ इनटू कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे काय असतं ते पण सांगा, डिवाइडेड बाय 2 असणार आहे. दिस इज युअर फॉर्म्युला ऑफ सीव्ही. काय फॉर्म्युला सीव्हीचा, तर कॅपिटल एफ सॉरी स्मॉल एफ म्हणजे तुमची जी काही डिग्री ऑफ फ्रीडम असेल मग त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल या दोन डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण कन्सिडर करणार आहे. कारण व्हायब्रेशनल लो टेम्परेचरला आपण ऍक्टिव्ह कन्सिडर करत नाही. त्याच्यानंतर ही कॅपिटल आर काय असणार आहे, कॅपिटल आर इज इक्वल टू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जनरली इथं आपण एक आर लिहिलेलं आहे, ते आर रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम साठी होतं आणि हे आर कोणासाठी आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट की ज्याच्या दोन व्हॅल्यूज असतात, म्हणजे 8.314 जूल पर केल्विन पर मोल एक असणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे कधी जर सीपी किंवा सीपी जर तुम्हाला जूल मध्ये दिला असेल तर आर ची व्हॅल्यू यूज करा. त्याच्यानंतर अजून एक व्हॅल्यू आहे ती म्हणजे 2 कॅलरी, किती आहे 2 कॅलरी. म्हणजे जेव्हा सीपी किंवा सीव्ही कॅलरीज मध्ये दिले जातात तेव्हा आपण आर ची व्हॅल्यू कुठली यूज करायची, कॅलरीज यूज करायची. एकदा की आपल्याला सीव्ही मिळालं तर वी नो दॅट सीपी काय असणार आहे, सीव्ही प्लस आर. मग तुम्ही काय करायचं, फक्त या सीव्ही ची व्हॅल्यू इथे पुट करा, तुम्हाला परत कोण मिळणार आहे, सीपी मिळणार आहे. म्हणजे कोणत्याही गॅससाठी आपण हे दोन इक्वेशन अजिबात विसरायची नाहीत. मग आता आपण काय करूया, पहिल्यांदा 1 बाय 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम कन्सिडर करूया आणि काय त्याच्या पाठीमागे केमिस्ट्री आहे ते जरा थोडंसं बघूया. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. हा, मग पहिल्यांदा आपण जे वेगवेगळे व्हरायटीज ऑफ गॅसेस असतात त्यांना सगळ्यांना कव्हर करायचं आहे. मग याच्यामध्ये पहिला पॉइंट असेल फॉर मोनोअटॉमिक गॅसेस. आता सर मोनोअटॉमिक गॅसेसचे एक्झाम्पल सांगा. बघा, ऑल नोबल गॅसेस लाईक हेलियम, निऑन, आर्गॉन, ईटीसी हे सगळे कसले एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे मोनोअटॉमिक गॅसेसचे एक्झाम्पल्स आहेत. मग या मोनोअटॉमिक गॅसेस मध्ये आपण काय करायचं आहे, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 3 प्रकारच्या डिग्री ऑफ फ्रीडम असतात, पैकी व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ही आपण रूम टेम्परेचरला ऍक्टिव्ह कन्सिडर करत नाही. मग राहिलं 2. मग 2 मध्ये पण पहिली कुठली असणार, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम की ज्याचा सिम्बॉल स्मॉल एफ स्मॉल टी घेऊया आपण. ओके, आता याच्यामध्ये काय करूया, तर बघा एक मोनोअटॉमिक गॅस दाखवूया. जसे की हा एक मोनोअटॉमिक गॅस असेल आणि हा मोनोअटॉमिक गॅस काय करणार आहे, एनर्जी एक्सचेंज करणार आहे बाय परफॉर्मिंग ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे हा जो मोनोअटॉमिक गॅस आहे तो लिनियर मोशन करत करत काय करेल, एनर्जी एक्सचेंज करत असणार. म्हणजे परत एक आपल्या मनामध्ये क्वेश्चन येतोय, सर हा जो मोनोअटॉमिक गॅस आहे तो किती, त्याच्याकडे असे किती पाथ आहेत इनडिपेंडंट की ज्या पाथच्या माध्यमातून तो काय करू शकतो, एनर्जी एक्सचेंज करू शकतो. म्हणजे हाऊ मेनी देयर आर पॉसिबल pathways through which this monoatomic gas exchange its energy. मला माहिती आहे तुमचा आन्सर असणार आहे सर इनफायनाइट पाथ असतील, कारण हा जो मोनोअटॉमिक गॅस आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड जाऊ शकतो, तो असा पण जाऊ शकतो, असा पण जाऊ शकतो, असा पण जाऊ शकतो, असा पण जाऊ शकतो. म्हणजे या सिंगल मोनोअटॉमिक गॅससाठी जी काही डिग्रीज ऑफ फ्रीडम तुम्ही सांगणार आहे इनफायनाइट डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. ओके, बट दिस इज रॉंग. ओके, का रॉंग असणार आहे, कारण फॉर अ मोनोअटॉमिक गॅस देयर आर ओनली 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे 3 फक्त पॉसिबल पाथ आहेत. कोणते कोणते बघा,
हा एक मोनोटॉमिक गॅस आहे, हा अलॉंग द एक्स ऍक्सिस परफॉर्म मोशन करणार आहे, अलॉंग द वाय ऍक्सिस एक ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करेल आणि अलॉंग द झेड ऍक्सिस. म्हणजे काय सांगितलं बघा, जर एक मोनोटॉमिक गॅस असेल, जसं की हा एक मोनोटॉमिक गॅस आहे आणि हा ओरिजिन असेल, सॉरी, हा मोनोटॉमिक गॅस काय करणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. आणि ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्याच्याकडे किती ऍक्सिस आहेत, तर एक्स ऍक्सिस आहे, तो वाय ऍक्सिसच्या अलॉंग परफॉर्म करू शकतोय आणि तो झेड ऍक्सिसच्या अलॉंग सुद्धा काय करू शकतोय, मोशन परफॉर्म करून त्याची एनर्जी एक्सचेंज करू शकतोय. म्हणजे परत मी याच्यामध्ये काय लिहिणार बघा, देयर आर ओनली थ्री axes through which energy exchange is possible. कोणते कोणते, along x axis, अजून कोणता ऍक्सिस, along y axis आणि along z axis. ओके, हे तीनच इंडिपेंडेंट पाथ आहेत की ज्या पाथच्या माध्यमातून हा मोनोटॉमिक गॅस काय करणार आहे, एनर्जी एक्सचेंज करणार आहे. परत तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर हा जो मोनोटॉमिक गॅस आहे तो असा मोशन परफॉर्म करत असेल, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन्ही ऍक्सिसच्या मधून परफॉर्म करत असेल, तरी सुद्धा सर याच्यासाठी ही डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे नाही? पण नाही. का सांगतो, जेव्हा हा मोनोटॉमिक गॅस एक्स आणि वाय या ऍक्सिसच्या मधून इन बिटवीन काय करत असेल, ट्रान्सलेशनल मोशन जेव्हा परफॉर्म करत असेल, तेव्हा एक्स आणि वाय ऍक्सिसच्या प्लेनच्या मधून तो मोशन करत असणार आहे. म्हणजे याची जी मोशन आहे ती एक्स ऍक्सिस एज वेल एज वाय ऍक्सिस वरती पण डिपेंड आहे, कारण तो एक्स आणि वाय प्लेन मधून परफॉर्म करतोय. आपल्याला डिपेंड असलेली क्वांटिटी किंवा डिपेंड असलेला पाथ आपल्याला घ्यायचा नाही, आपल्याला इनडिपेंडेंट पाथ घ्यायचा आहे. म्हणजे काय, जेव्हा हा मोनोटॉमिक गॅस एक्स ऍक्सिस वरून मोशन परफॉर्म करत असेल, तेव्हा वाय आणि झेड ऍक्सिसचा तिथे काहीही संबंध नाही. म्हणजे वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस हे इनडिपेंडेंट पाथ असतील त्याच्यासाठी. परत जेव्हा हा मोनोटॉमिक गॅस वाय ऍक्सिस वरून परफॉर्म करत असेल, तेव्हा एक्स आणि झेड हे दोन ऍक्सिस कसे असतील, इनडिपेंडेंट असतील. परत हा जो मोनोटॉमिक गॅस आहे जेव्हा झेड ऍक्सिस वरून मोशन करणार आहे, तेव्हा त्याच्यासाठी एक्स आणि वाय हे कसे झाले, ब्लॉक झाले. बरोबर आहे काय? म्हणून किती ऍक्सिस आहेत, अलॉंग तीनच ऍक्सिस आहेत. म्हणजे जर आपण याच्यासाठी ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सांगायची झाली, स्मॉल एफ आणि स्मॉल टी, तर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू किती झाली, तर 3 झाली. 3 कुठली, अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि अलॉंग झेड असणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी बघूया, ती म्हणजे कुठली, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, याच्यामध्ये स्मॉल पॉइंट असेल सेकंड, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे स्मॉल एफ स्मॉल आर. ओके, आता रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय असतं हे समजून घेण्यापूर्वी दोन प्रकारचे मोशन तुम्हाला समजल्या पाहिजे. पहिली मोशन आहे म्हणजे रोटेशनल मोशन आणि सेकंड टाइप ऑफ मोशन इज स्पिन मोशन. ओके, स्पिन मोशन काय असते रोटेशनल मोशन बघा, एक मोनोटॉमिक गॅस आहे आणि हा मोनोटॉमिक गॅस काय करतोय, हा एक ऍक्सिस आहे, हा कुणाचा ऍक्सिस आहे, ओन ऍक्सिस म्हणूया आपण. ओन ऍक्सिस म्हणजे त्याचा स्वतःचा ऍक्सिस आहे आणि याला नाव पण देऊया एक्स ऍक्सिस. बरोबर, म्हणजे हा जो मोनोटॉमिक गॅस आहे तो स्वतःच्या ओन ऍक्सिसच्या भोवती जर मोशन करत असेल, जसं की हा मार्कर एक आहे आणि एक बॉडी आहे, ती बॉडी काय करते, या स्वतःच्या ऍक्सिस भोवती जर मोशन करत असेल, तर तुम्ही त्याला मोशनला काय म्हणता, त्या मोशनला म्हणता स्पिन मोशन. कोणती मोशन, स्पिन मोशन. ओके, आणि एक बॉडी आहे, अशी एक बॉडी आहे आणि याला हा एक्सटर्नल ऍक्सिस तुम्ही कनेक्ट केला. कोणता ऍक्सिस, एक्सटर्नल ऍक्सिस. जसं की आपला एक फॅन असतो घरामध्ये, आपला पंखा असतो नाही, त्या पंख्याला आपण काय केलं असतं, जेव्हा पंखा फिरत असतो तेव्हा त्या पंख्याला एक्सटर्नल ऍक्सिस आपण कनेक्ट केलेला असतो. तो एक्सटर्नल ऍक्सिस जर कनेक्ट केला तर या मोशनला आपण नाव द्यायचं रोटेशनल मोशन. काय नाव द्यायचं, रोटेशनल मोशन. थोडीशी नाव आपण बदलूया, रोटेशनलच्या ठिकाणी इथे काय करूया, स्पिन मोशन करूया आणि या स्पिनच्या ठिकाणी काय करूया, रोटेशनल. मग दोघांच्या मधला फरक कळाला. मग जी अर्थ आहे ती सूर्याभोवती फिरत आहे, म्हणजे बघा हा सन आहे आणि ही आपली अर्थ आहे, ती अशी फिरत आहे. ओके, फिरत असताना हा सनचा ऍक्सिस असेल. ओके, मग ही जी अर्थ आहे ही या एक्सटर्नल ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे नाही, एक्सटर्नल ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे, म्हणून ती मोशन कुठली असणार आहे, तर रोटेशनल मोशन असणार आहे. आणि स्वतःच्या भोवती म्हणजे जो काय अर्थ असणार आहे
हा अर्थचा स्वतःचा पण काय असणार आहे, एक ऍक्सिस असणार, त्या ऍक्सिसच्या भोवती जी स्वतः फिरते म्हणजे काय करते, स्पिन पण करते. म्हणजे अर्थ रोटेशनल मोशन पण परफॉर्म करणार आहे आणि स्पिन मोशन सुद्धा परफॉर्म करणार आहे. बघा डिफरन्स काय आहे, जर एखादी बॉडी ओन ऍक्सिस भोवती जर रोटेट करत असेल तर ती स्पिन मोशन करते, आणि एखादी बॉडी जर एक्सटर्नल ऍक्सिस भोवती जर मोशन करत असेल तर त्याला म्हणूया रोटेशनल मोशन करूया. ओके, मग आता याच्यामध्ये जी काही रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे कुणासाठी, मोनो अटॉमिक गॅससाठी, ती आपण किती आहे चेक करूया. बघा आपण ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती सांगितल्या, एक मोनो अटॉमिक गॅस असेल तर त्याच्यासाठी ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त 3 असतात, अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस, अलॉंग द झेड ऍक्सिस. मग हा एक मोनो अटॉमिक गॅस आहे. आता हा काय करणार आहे, आपली एनर्जी एक्सचेंज करणार आहे. कोणती मोशन परफॉर्म करून, तर रोटेशनल मोशन परफॉर्म करून. पहिल्यांदा माझा क्वेश्चन आहे, हा जो मोनो अटॉमिक गॅस आहे ती कोणती मोशन परफॉर्म करतोय ते सांगा पहिला. रोटेशनल करतोय का स्पिन मोशन करतोय, कमेंटच्या थ्रू मला तुम्ही सांगू शकताय. हा जो मोनो अटॉमिक गॅस आहे तो बघा, या मोनो अटॉमिक गॅससाठी हा जो एक्स ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिस म्हणजे त्याचा स्वतःचा ओन ऍक्सिस असेल, व्हेरी गुड. आणि हा जो वाय ऍक्सिस असेल आणि हा जो झेड ऍक्सिस असेल, सध्या तरी त्याच्यासाठी ब्लॉक आहे. म्हणजे हे दोन ऍक्सिसचा ह्या मोनो अटॉमिक गॅस आता काही संबंध नाही, कारण जेव्हा हा मोनो अटॉमिक गॅस अलॉंग द ऍक्सिस मोशन परफॉर्म करणार आहे तेव्हा वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरती त्याचा काहीही कॉन्टॅक्ट येणार नाही, म्हणजे ते डिपेंड आहे. ओके, मग ही कोणती मोशन परफॉर्म करायला आहे, ओन ऍक्सिसच्या भोवती करतोय म्हणजे इथं स्पिन मोशन परफॉर्म करायला लागलेला आहे. कोणती मोशन, स्पिन मोशन, व्हेरी गुड. जेव्हा तो झेड ऍक्सिसच्या अलॉंग मोशन करणार आहे तेव्हा झेड ऍक्सिस म्हणजे तो झेड ऍक्सिस ह्या मोनो अटॉमिक गॅसचा स्वतःचा ऍक्सिस असणार आहे. कुठला ऍक्सिस असणार आहे, स्वतःचा, म्हणजे ओन ऍक्सिस असणार आहे. म्हणजे परत इथं कुठली मोशन आली, स्पिन मोशन. अजून रोटेशनल मोशनचा काही संबंधच नाही. जेव्हा हा मोनो अटॉमिक गॅस अलॉंग द वाय ऍक्सिस मोशन परफॉर्म करत असेल, अलॉंग द वाय ऍक्सिस, तेव्हा तिथं सुद्धा तो कुठली मोशन परफॉर्म करणार आहे, स्पिन मोशन करणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस असले, वाय ऍक्सिस असले किंवा झेड ऍक्सिस असले, ते एक्स, वाय आणि झेड हे त्याचे स्वतःचे ओन ऍक्सिस असणार आहेत, बरोबर. जर इंडिव्हिज्युअली ऍक्सिस आपण कन्सिडर केले तर, आणि म्हणून तो तिथं स्पिन मोशन परफॉर्म करणार आहे. आणि पण आपण रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम बद्दल जर इथं बोलायचं असेल तर मोनो अटॉमिक गॅस डू नॉट परफॉर्म एनी टाइप ऑफ रोटेशनल मोशन. म्हणजे हा कोणतीही रोटेशनल मोशन परफॉर्म करत नाही. याचा अर्थ याच्यासाठी जी काय रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल ती किती असणार आहे, 0 असणार आहे. कारण मोनो अटॉमिक गॅस कोणती मोशन करायला लागलाय, तर ती स्पिन मोशन करायला लागलाय. ओके, मग याच्यामध्ये काय काय लिहायचं ते पण सांगूया. पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, हे पुस्तक मी, याच्यामध्ये काय लिहायचं बघा. पहिल्यांदा इथं लिहा रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन काय लिहिणार, मोशन विथ रिस्पेक्ट टू एक्सटर्नल ऍक्सिस. एक्सटर्नल ऍक्सिस त्याला तुम्ही रोटेशनल मोशन म्हणा. आणि स्पिन मोशन. स्पिन मोशन म्हणजे काय, मोशन विथ रिस्पेक्ट टू ओन ऍक्सिस. मग आता आपण जेव्हा क्रिकेट वगैरे खेळत असतो, जेव्हा क्रिकेटमध्ये जो काही चेंडू असतो तो चेंडू कोणती मोशन परफॉर्म करत असेल, रोटेशनल मोशन करत असेल का स्पिन मोशन करत असेल, व्हेरी गुड, स्पिन मोशन करत असणार आहे. कारण तो चेंडू स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय करत असणार आहे, फिरत 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 तिथे जाणार आहे. म्हणजे ती मोशन कुठली असणार आहे, स्पिन मोशन असणार आहे. ह्या दोघांच्या मधला फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे. बट इथे लिहिणार, बट मोनो अटॉमिक गॅस, बघा कोणता, मोनो अटॉमिक गॅस परफॉर्म ओनली स्पिन मोशन, नॉट रोटेशनल मोशन. बरोबर का, व्हेरी गुड, नॉट रोटेशनल मोशन. मग याच्यासाठी एफ आर ची व्हॅल्यू किती असणार आहे, तर 0 असणार आहे. आता व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम तर आपण काय कन्सिडर केलेलंच नाही. देअरफॉर मग इथं टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे बघा, टोटल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे किती इंडिपेंडेंट पाथ वेज आहेत की ज्या पाथच्या माध्यमातून तो जो मोनो अटॉमिक गॅस आहे तो एनर्जीचा एक्सचेंज करू शकतोय. तर ट्रान्सलेशनल मध्ये 3 पाथ आहेत, अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस, अलॉंग द झेड ऍक्सिस. आणि रोटेशनल मध्ये काय एकही पाथ नाही अवेलेबल. म्हणजे काय लिहिणार मी, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे स्मॉल एफ स्मॉल टी प्लस स्मॉल एफ स्मॉल आर. म्हणजे ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची ऍडिशन जर केली तर आता सध्या मला टोटल डिग्री ऑफ फ्रीडम मिळणार आहे. आणि हे कधी, जेव्हा व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर केली नसेल
तेव्हा म्हणजे हे किती येणार 3 + 0 = 3 आलं म्हणजे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आलं देअरफॉर स्मॉल f ची टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आपण स्मॉल f फक्त समजूया स्मॉल f किती आला आपला 3 आला आता मेन हेडिंग आपलं काय असणार आहे तर कॅल्क्युलेशन ऑफ Cp अँड Cv आता मोनोटॉमिक गॅस जर कन्सिडर केला असेल तर त्या मोनोटॉमिक गॅस असू दे किंवा डायटॉमिक किंवा गॅसचा कोणताही टाइप असू दे त्याच्यासाठी आपण Cv काय लिहितो Cv स्मॉल f कॅपिटल R डिवाइडेड बाय काय 2 स्मॉल f ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे 3r डिवाइडेड बाय 2 म्हणजे तुमचं Cv काय आला मोनोटॉमिक साठी Cv 3r/2 ओके Cp ची व्हॅल्यू काय असेल सांगा Cv + r म्हणजे 3r डिवाइडेड बाय 2 + r म्हणजे इथे किती होणार 5r डिवाइडेड बाय 2 दिस इज युअर Cp ओके म्हणजे Cv मिळाला Cp मिळाला आणि या हा एक तरीका आहे हा एक पॅटर्न आहे की ज्याच्या माध्यमातून आपण Cp Cv कॅल्क्युलेट करू शकतो जी काय गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू असेल ती इथे फक्त पुट करायची त्याच्यानंतर गामाची पण व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते गामाची व्हॅल्यू कशी असते मग माहित आहे Cp डिवाइडेड बाय Cv नॉट Cv डिवाइडेड बाय Cv बरं का Cv भागिले Cp नाही काय गामा म्हणजे कोणाचा रेशो आहे Cp टू द Cv Cp ची व्हॅल्यू आता मला मिळालेली आहे 5r डिवाइडेड बाय 2 इनटू Cv उलट करून लिहा 2 डिवाइडेड बाय 3r म्हणजे 2 ला 2 कॅन्सल r ला r कॅन्सल म्हणजे आन्सर आलं 5/3 म्हणजे मोनोटॉमिक गॅस असेल अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत या सगळ्या जेला नीटला एमसीक्यू विचारलेले आहेत काय बघा मोनोटॉमिक गॅस असेल तर Cv 3r/2 Cp 5r/2 आणि गामा जो काय असेल तो किती आलेला आहे 5/3 आलेला आहे हे सगळं आता जे काय बघितलं ते मोनोटॉमिक गॅस साठी होतं आता नेक्स्ट पॉइंट असेल तो फॉर डायटॉमिक गॅसेस हेडिंग लिहा सेकंड पॉइंट फॉर डायटॉमिक गॅसेस आता डायटॉमिक गॅसेस मध्ये एक्झाम्पल सांगा H2 आहे Cl2 आहे O2 आहे N2 आहे त्याच्यानंतर F2 आहे ETC असे भरपूर मी डायटॉमिक गॅसेसचे एक्झाम्पल सांगू शकतोय आता तुमच्या मनामध्ये असं क्वेश्चन आला असेल की H2 मॉलिक्युल सर H ने रिप्रेझेंट केला जातोय O2 म्हणजे O डबल बॉन्ड O N2 मीन्स N ट्रिपल बॉन्ड O मग सर इथं सिंगल बॉन्ड आहे इथं डबल बॉन्ड आहे इथं ट्रिपल बॉन्ड आहे मग जेव्हा आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायला जाणार आहे तेव्हा या बॉन्ड ऑर्डरची काय मीनिंग असेल का तर एक पहिल्यांदा आपण पॉइंटच्या रूपात लिहा देयर इज नो मीनिंग ऑफ bond order while calculating degree of freedom म्हणजे जेव्हा ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असेल रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असेल जेव्हा ते आपण कॅल्क्युलेट करायला जाणार आहे तेव्हा इथं बॉन्ड ऑर्डर काही असू दे सिंगल बॉन्ड असू दे डबल बॉन्ड असू दे किंवा ट्रिपल बॉन्ड असू दे आपल्याला तिथं काही त्यांचा संबंध घ्यायचा नाही मग या मोनोटॉमिक गॅसेस मध्ये सॉरी डायटॉमिक गॅसेस मध्ये पहिल्यांदा आपण काय लिहिणार ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ब्रॅकेट मध्ये सिम्बॉल स्मॉल f स्मॉल t हा याचा परत मीनिंग काय असणार आहे तर जे डायटॉमिक गॅस असणार आहे तो डायटॉमिक गॅस आपण कसा रिप्रेझेंट करू शकतोय एक असा मी डायटॉमिक गॅस काय केला रिप्रेझेंट केला हा जो डायटॉमिक गॅस आहे तो काय करणार आहे तर ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणार आहे कशासाठी एनर्जी एक्सचेंज करण्यासाठी पण हा डायटॉमिक गॅस जेव्हा ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणार आहे तेव्हा तो किती इंडिपेंडंट पाथचा वापर करणार आहे तर पहिला पाथ हा असेल along the x axis बघा along the x axis दुसरा पाथ कोणता असणार आहे along the y axis आणि तिसरा पाथ कोणता असणार आहे along the z axis म्हणजे या तीनही ऍक्सिसच्या माध्यमातून तो ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करून स्वतःची एनर्जी काय करू शकतो एक्सचेंज करू शकतो परत तुम्ही सांगू शकताय का एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या इन बिटवीन जर तो अशी मोशन परफॉर्म करत असेल तर ती मोशन सुद्धा डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये कॅल्क्युलेट केली जाईल का तर अजिबात नाही कारण इथून जर तो एक्स आणि वाय ऍक्सिसच्या बिटवीन जर तो ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करायला गेला तेव्हा त्याची जी काही ट्रान्सलेशनल मोशन असेल ती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती डिपेंड आहे कारण तो एका प्लेन मधून आता मोशन परफॉर्म करायला लागलाय आपण या कोणत्याही मोशन वरती डिपेंडंट नाही पाहिजे म्हणजे तो कसा पाहिजे इनडिपेंडंट ती मोशन परफॉर्म केली पाहिजे म्हणजे परत इथं आपण काय सांगू शकतो तर इथं ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आल्या तर 3 आल्या
म्हणजे याचा अर्थ काय, गॅसेसचा टाइप कोणताही असू दे, अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस अँड अलॉंग द झेड ऍक्सिस, या तीनच ऍक्सिसच्या माध्यमातून तू काय करू शकतोय, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करून स्वतःची एनर्जी एक्सचेंज करू शकतोय. म्हणजे परत इथं ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आली, तर याचा आन्सर आलं 3. ओके. त्याच्यानंतर आता जर सेकंड पॉइंट बघितला तो म्हणजे रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम बघूया थोडंसं. इथं आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, तर याची 3 व्हॅल्यू मिळाली. ओके. सेकंड मध्ये या रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. रोटेशनल आपण सिम्बॉल काय, स्मॉल एफ स्मॉल आर. ओके. आता परत एकदा ॲटॉमिक गॅसेसचं मी एक्झाम्पल सांगतो बघा. काय एक्झाम्पल असेल, हा एक आणि हा एक ॲटम असेल, दोन ॲटम म्हणजे डायटॉमिक गॅसेस आहे. ओके. हा तुमचा असेल एक्स ऍक्सिस, हा असेल वाय ऍक्सिस, हा आपण दाखवू शकतोय तर झेड ऍक्सिस. मग डायटॉमिक मॉलिक्यूल कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, तर रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. कशासाठी रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे, तर स्वतःची एनर्जी एक्सचेंज करण्यासाठी. मग असे किती इंडिपेंडेंट पाथवेज आहेत रोटेशनल मोशन परफॉर्म करून तू स्वतःची एनर्जी एक्सचेंज करेल, तर त्या पाथवेची संख्या म्हणजे त्याची असलेली रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. मग याच्यासाठी रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम जर आपण बघितलं तर हा डायटॉमिक मॉलिक्यूल जेव्हा अलॉंग द एक्स ऍक्सिस मोशन परफॉर्म करेल, त्या मोशनला तुम्ही रोटेशनल मोशन म्हणणार का स्पिन मोशन म्हणणार, कमेंटच्या थ्रू मला सांगा. जेव्हा हा डायटॉमिक मॉलिक्यूल अलॉंग द एक्स ऍक्सिस मोशन परफॉर्म करेल तेव्हा त्या मोशनला आपण काय म्हणूया, व्हेरी गुड, काय म्हणूया, स्पिन मोशन म्हणूया. कारण हा जो अलॉंग द एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस म्हणजे त्या डायटॉमिकचा ओन ऍक्सिस झाला रे बाळांनो. म्हणजे जेव्हा हा डायटॉमिक मॉलिक्यूल या एक्स ऍक्सिस वरती आहे तेव्हा तो एक्स ऍक्सिस त्याच्यासाठी काय असणार आहे, ओन ऍक्सिस असणार आहे. आणि ओन ऍक्सिस वरून जे काय मोशन असते त्याला तुम्ही काय म्हणता, व्हेरी गुड, कुठली मोशन, स्पिन मोशन. परंतु आता बघा, हा जो डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, हा डायटॉमिक मॉलिक्यूल जेव्हा वरती जाणार आहे, कुठं, वाय ऍक्सिसच्या वरती जाणार आहे, तेव्हा हा एक्स ऍक्सिस कोण झाला, तर एक्स ऍक्सिस त्याच्यासाठी एक्सटर्नल ऍक्सिस झाला. आय होप तुम्हाला समजलं असेल. बघा, आपण कोणता तरी एक ऍक्सिस, कोणता तरी एक ऍक्सिस त्याचा ओन ऍक्सिस कन्सिडर करूया. मग आता ओन ऍक्सिस सोडून वाय ऍक्सिस वरून जर तो मोशन परफॉर्म करत असेल, ट्रान्सलेशनल मोशन, कशी, तर अशी, म्हणजे हा जो काय गॅस आहे, म्हणजे हा जो काय गॅसचा मॉलिक्यूल आहे, तो रोटेशनल मोशन करत करत कसा चाललाय, अलॉंग द वाय ऍक्सिस. तेव्हा हा एक्स ऍक्सिस त्याच्यासाठी कोण झाला, एक्सटर्नल ऍक्सिस झाला. म्हणजे वाय ऍक्सिसची जी काय मोशन असेल ती कुठली असणार आहे, रोटेशनल मोशन. व्हेरी गुड. आता अलॉंग द झेड ऍक्सिस जर तो मोशन परफॉर्म करत असेल तर परत अलॉंग द झेड ऍक्सिस मोशन परफॉर्म करत असेल तर एक्स ऍक्सिस कोण झाला, एक्स ऍक्सिस स्वतःच ऍक्सिस, स्वतःचा ऍक्सिस सोडून आता इकडे आलाय ना, तो स्वतःचा ऍक्सिस सोडून जर इकडे येत असेल तर एक्स ऍक्सिस आता कोण झाला, एक्सटर्नल ऍक्सिस झाला. म्हणजे एक्सटर्नल ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये मोशन करतोय म्हणजे ती रोटेशनल मोशन असणार. आता इथं रोटेशनल मोशन. ओके. म्हणजे किती रोटेशनल मोशन, किती ऍक्सिस वरून रोटेशनल मोशन करू शकतोय, तर देयर आर 2 ऍक्सिसेस ओनली वाय ऍक्सिस अँड ओनली झेड ऍक्सिस. पण एक्स ऍक्सिस वरून जी काय मोशन असेल ती स्पिन मोशन असणार आहे. म्हणजे इथे तुम्ही रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती सांगू शकताय, तर 2 सांगू शकताय. किती, 2. कारण कोणता तरी एक ऍक्सिस त्याचा स्वतःचा ऍक्सिस असणार आहे. जसे की वाय ऍक्सिस जरी कन्सिडर केला तर वाय ऍक्सिस स्वतः कुठला ऍक्सिस झाला, ओन ऍक्सिस. मग एक्स आणि झेड या दोन ऍक्सिसच्या भोवती जी काय मोशन असेल ती रोटेशनल असणार. आणि अलॉंग द वाय ऍक्सिस जे मोठे रोटेशनल मोशन असेल त्याला तुम्ही स्पिन मोशन म्हणा. बरं, झेड ऍक्सिस जर स्वतःला ऍक्सिस कन्सिडर केला तर अलॉंग द झेड ऍक्सिस स्पिन मोशन, बट अलॉंग द एक्स अँड अलॉंग द वाय रोटेशनल मोशन. म्हणून रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू किती आली, 2 आली. व्हेरी गुड. आता परत नवीन एक फॉर्म्युला आपण मिळवायला जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, डायटॉमिक गॅस असेल तर त्या डायटॉमिक गॅसेससाठी, डायटॉमिक साठी जी काय ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ती 3 आहे, रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ती 2 आहे. ओके. मग याच्यानंतर CV इज इक्वल टू काय असणार आहे, स्मॉल एफ कॅपिटल आर डिवाइडेड बाय 2. म्हणजे किती, आता हे स्मॉल एफ म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम, इथे कॅल्क्युलेट करूया. टोटल डिग्री ऑफ फ्रीडम, टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आली बघा, 3 + 2 इज इक्वल टू 5. म्हणजे इथे आन्सर येणार आहे 5r डिवाइडेड बाय 2. दिस इज युअर CV. आता CP किती येणार सांगा, CP इज इक्वल टू CV + r. म्हणजे व्हॅल्यू पुट केली 5r डिवाइडेड बाय 2 + r. तर ह्या CP ची इथं व्हॅल्यू भेटणार आहे 7r डिवाइडेड बाय 2. व्हेरी गुड सर. परत गामा म्हणजे काय, CP डिवाइडेड बाय CV. मग इथे ना 7r डिवाइडेड बाय 2 इंटू 2 डिवाइडेड बाय 5r. पुन्हा 2 कॅन्सल, r ला r कॅन्सल, म्हणजे आन्सर आलं 7/5. म्हणजे गामाची व्हॅल्यू किती आली,
7/5 म्हणजे Cv मिळाला, Cp मिळाला आणि गामा मिळाला. हे कुणासाठी मिळालं तर सगळं तर डायटॉमिक गॅसेससाठी. आय होप तुम्हाला हे समजत चाललेलं आहे. मग याच्यामध्ये फक्त आणि फक्त फरक कशात आहे सर? रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम समजून घेत असताना रोटेशनल मोशन आणि स्पिन मोशन या दोघांच्या मधला फरक कळला पाहिजे. आता आपण काय केलं, कोणता तरी एक ऍक्सिस स्वतःच ऍक्सिस आहे आणि राहिलेले दोन ऍक्सिस एक्सटर्नल ऍक्सिस आहेत, बरोबर? मग राहिलेले दोन ऍक्सिस एक्सटर्नल ऍक्सिस असतील तर रोटेशनल मोशन कुठे होणार आहे? एक्सटर्नल ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये. त्यामुळे रोटेशनल मोशन किती आली? रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 2 असणार आहे. ओके, याच्यानंतर आपण 3 नंबरची केस डिस्कस करूया. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, 3 नंबरचा जो पॉइंट असेल तो म्हणजे कोणता? तर तो असणार आहे ट्रायटॉमिक गॅसेस. बघा 3 नंबर फॉर ट्रायटॉमिक गॅसेस. आता ह्या ट्रायटॉमिक गॅसेस मध्ये परत दोन क्लासिफाय आपण दोन क्लास करू शकतोय. ट्रायटॉमिक गॅसेस मध्ये पहिला जो क्लास असेल तो म्हणजे लिनियर गॅसेस. कोणते गॅसेस? लिनियर गॅसेस. आणि दुसरा जो क्लास असेल तो म्हणजे नॉन लिनियर गॅसेस. लिनियर गॅसेस एक्झाम्पल सर CO2. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कुठली डिग्री बघूया तर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम बघूया. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, व्हेरी गुड सर. ट्रान्सलेशनल मध्ये काय करूया? CO2 स्ट्रक्चर ड्रॉ करूया पहिला. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की देयर इज नो मीनिंग ऑफ बॉन्ड ऑर्डर इन व्हाईल कॅल्क्युलेटिंग डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे इथं बॉन्ड ऑर्डर काही असते. ओके, मग इथं आपण एक असा ऍक्सिस ड्रॉ करूया. हा x ऍक्सिस असेल, हा y ऍक्सिस असेल आणि इकडे असलेला हा z ऍक्सिस असेल. मग परत हा जो लिनियर मॉलिक्यूल आहे त्या लिनियर मॉलिक्यूल साठी जर x ऍक्सिस ओन ऍक्सिस असेल, कोणता ऍक्सिस असेल? ओन ऍक्सिस. तर राहिले दोन ऍक्सिस कुठले असतील? तर एक्सटर्नल ऍक्सिस असतील. पहिल्यांदा आपण ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कडे जाऊया, बघूया आणि नंतर मग रोटेशनल बघूया. ट्रान्सलेशनल मध्ये काय सांगू शकतोय सर? हा जो ट्रायटॉमिक वाला लिनियर मॉलिक्यूल आहे तो काय करणार आहे? एनर्जी एक्सचेंज करणार आहे बाय परफॉर्मिंग ट्रान्सलेशनल मोशन. परंतु हाऊ मेनी देयर आर पॉसिबल इन अ डिपेंडेंट पाथवेज थ्रू व्हिच द ट्रायटॉमिक लिनियर गॅसेस परफॉर्म ट्रान्सलेशनल मोशन अँड एनर्जी एक्सचेंज. किती मोशन, किती पाथवेज आहेत तर बघा, अलोंग द एक्स ऍक्सिस, अलोंग द वाय अँड अलोंग द झेड. म्हणजे परत इथं आपण काय सांगू शकतोय? ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आल्या तर 3 आली. ओके, आता रोटेशनल कडे जाऊया. रोटेशनल मध्ये काय होणार? अरे बघा सेकंड पॉइंट लिहितो इथं. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. त्याचा सिंबल असणार आहे स्मॉल f स्मॉल r. हा, आता या ट्रायटॉमिक लिनियर मॉलिक्यूल साठी आपण काय केलं? जो एक एक्स ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिस स्वतःचा ओन ऍक्सिस समजला. मग राहिलेले जे दोन ऍक्सिस असतील, y ऍक्सिस असेल किंवा z ऍक्सिस, तर हा y ऍक्सिस याच्यासाठी आता एक्सटर्नल झाला ऍक्सिस, बरोबर? हा z ऍक्सिस सुद्धा कसा असणार आहे? एक्सटर्नल ऍक्सिस. म्हणजे किती एक्सटर्नल ऍक्सिस असतील याच्यासाठी? तर 2 ऍक्सिस असतील. म्हणजे परत इथं रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे? तर 2 असणार आहे. कारण एक्स ऍक्सिसच्या अलोंग जे मोशन असेल तर तुम्ही स्पिन मोशन म्हणणार. अलोंग द वाय आणि अलोंग द झेड हे एक्सटर्नल ऍक्सिसच्या रिस्पेक्ट मध्ये मोशन होणार आहे, बरोबर? आणि म्हणून रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडमची आन्सर किती असणार आहे? 2. अरे हे तर आपण याच्या ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. म्हणजे जो डायटॉमिक मॉलिक्यूल होता त्या डायटॉमिक मॉलिक्यूल साठी आणि ट्रायटॉमिक पण लिनियर, त्याच्यामध्ये पण ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या जे काही व्हॅल्यूज आहेत ते सेम आहेत. देअरफॉर आपण काय सांगू शकतो याच्यासाठी? म्हणजे ट्रायटॉमिक लिनियर साठी जो काही Cv असेल तो Cv 5r डिवाइडेड बाय 2. त्याच्यानंतर जो Cp असेल तो Cp 7r डिवाइडेड बाय 2 आणि जो काही गामा असेल तो गामा 7/5 येणार आहे. म्हणजे ट्रायटॉमिक लिनियर आणि डायटॉमिक यांच्या दोघांसाठी फॉर्म्युले कसे आहेत? तर अगदी सेम आहेत. मग आपण जी दुसरी केस बघणार आहे ती म्हणजे कोणती? तर नॉन लिनियर गॅसेस साठी. ओके, राईट डाऊन बघूया आपण. स्मॉल b नॉन लिनियर गॅसेस. आता नॉन लिनियर गॅसेसचे एक्झाम्पल एक सर H2O वॉटरचे वेपर्स आहेत, पण याच्यामध्ये हा ट्रायटॉमिक आहे, बरोबर? ट्रायटॉमिक आहे परंतु हा लिनियर आहे का नॉन लिनियर आहे? सगळ्यांना माहित आहे वॉटरचं स्ट्रक्चर असं असतं नाही. H2O म्हणजे हे स्ट्रक्चर कसं आहे? तर बेंट ऑर व्ही शेप. आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये डिस्कस केलंय. बेंट आणि व्ही शेप असेल तर हे लिनियर असेल का नॉन लिनियर? व्हेरी गुड. हे कसं असणार आहे? नॉन लिनियर मॉलिक्यूल असणार आहे. मग या नॉन लिनियर मॉलिक्यूल साठी पहिल्यांदा आपण ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम बघूया. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम याचा सिंबल काय निघा? स्मॉल f स्मॉल t. बघा किती ऍक्सिस असतील तर 3. पहिल्यांदा ते ऍक्सिस कशी ड्रॉ करायचे बघा.
हा O असेल, हा H असेल आणि इथे H असेल. मग इथून एक ऍक्सिस ड्रॉ करा, एक्स ऍक्सिस. म्हणजे हा जो वॉटरचा मॉलिक्यूल आहे तो काय करणार, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत करत अलॉंग द ऍक्सिस जाणार आणि स्वतःची एनर्जी एक्सचेंज करणार आहे. म्हणजे ही पहिला पाथ मिळाला अलॉंग द एक्स ऍक्सिस, दुसरा पाथ असेल अलॉंग द वाय ऍक्सिस आणि तिसरा पाथ असेल अलॉंग द झेड ऍक्सिस. म्हणजे देयर आर 3 पॉसिबल pathways, independent pathways through which these triatomic non-linear gases perform a translational motion and exchanges its energy. म्हणजे किती ऍक्सिस आले स्वतःचे 3. म्हणजे इथं परत काय सांगू शकतोय, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आली तर 3 आली. बघा गॅसेसचा टाइप कोणताही असू दे, मोनोटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिक, लिनियर, ट्रायटॉमिक, नॉन लिनियर, कोणताही टाइप असू दे, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कधीही चेंज होणार नाही, ते ऑलवेज 3 असणार आहे. कारण देयर आर 3 पॉसिबल इंडिपेंडेंट पाथवेज. कोणते कोणते, अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय आणि अलॉंग द झेड. परंतु या दोन ऍक्सिसच्या मधून जर तो मोशन परफॉर्म करायला गेला तर तो एक्स आणि वाय वरती डिपेंड आहे, कारण आता तो प्लेन मधून गेलाय ना. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मग आता दुसरी डिग्री ऑफ फ्रीडम बघा, ती कोणती, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. इथे याचा फॉर्म्युला म्हणजे व्हॅल्यू लिहूया, किती आली तर 3 आली. ओके, 2 नंबर कुठला असणार आहे तर रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, ब्रॅकेट मध्ये सिम्बॉल काय एफ आर. ओके, मग रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कशी असेल तर नॉन लिनियर साठी तर बघा ओ एच आणि एच हा अलॉंग द एक्स ऍक्सिस, हा अलॉंग द वाय ऍक्सिस आणि इकडे आपण अलॉंग द झेड ऍक्सिस असं कन्सिडर करूया. ठीक आहे. ओके, मग आता जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर हा जो ट्रायटॉमिक नॉन लिनियर वाला मॉलिक्यूल आहे तो जेव्हा एक्स ऍक्सिस वरून परफॉर्म मोशन करणार आहे तेव्हा त्याच्यासाठी एक्सटर्नल ऍक्सिस किती असणार आहेत, एक्सटर्नल ऍक्सिस आणि स्वतःचे ऍक्सिस. याच्यासाठी तसं बघायला गेलं तर स्वतःचा ऍक्सिस एकही नाही, कारण ऑक्सिजन हा एक्स ऍक्सिस वरती आहे की, परंतु हायड्रोजन कुठे गेला, एक्स ऍक्सिस सोडून बाहेर गेला. मग हायड्रोजनचा आयटम जर एक्स ऍक्सिस सोडून बाहेर जात असेल तर या हायड्रोजन साठी एक्स ऍक्सिस कोण झाला, एक्सटर्नल ऍक्सिस झाला, बरोबर. परत हा दुसरा हायड्रोजन आहे तो सुद्धा एक्स ऍक्सिस सोडून बाहेर गेलाय. म्हणजे हे दोन हायड्रोजनचे आयटम जर एक्स ऍक्सिस सोडून बाहेर जात असतील तर या दोन हायड्रोजन साठी हा जो एक्स ऍक्सिस आहे तो कसला ऍक्सिस झाला, स्वतःचा ऍक्सिस असेल का एक्सटर्नल ऍक्सिस असेल. व्हेरी गुड, एक्सटर्नल ऍक्सिस असणार, कारण ऑक्सिजन साठी एक्स ऍक्सिस कसला आहे, ओन ऍक्सिस, परंतु दोन हायड्रोजन साठी एक्सटर्नल ऍक्सिस. व्हेरी गुड. आता हा हायड्रोजन जेव्हा झेड ऍक्सिस वरती आहे तेव्हा हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन झेड ऍक्सिस सोडून बाहेर जात असणार आहे. म्हणजे या दोघांसाठी परत हा झेड ऍक्सिस कसला, एक्सटर्नल, आणि ह्या हायड्रोजन साठी ओन ऍक्सिस. ओके, वाय ऍक्सिस मध्ये जर आपण बघितलं तर हा ऑक्सिजन जेव्हा वाय ऍक्सिस वरून जाणार आहे वरती तेव्हा हे दोन हायड्रोजन चे ऍटम्स वाय ऍक्सिस सोडून बाहेर आहेत. वाय ऍक्सिस सोडून बाहेर आहेत म्हणजे या हायड्रोजन साठी वाय ऍक्सिस कोण असणार आहे, एक्सटर्नल ऍक्सिस. म्हणजे तसं बघायला गेलं तर या तिघांसाठी म्हणजे एक्सटर्नल ऍक्सिस 3 असतील. देयर आर 3 एक्सटर्नल ऍक्सिस. कुठले कुठले, एक्स वाय झेड. म्हणून रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ची व्हॅल्यू किती असणार आहे तर 3 असणार आहे. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आली 3. याच्या अगोदर रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती येत होती, 2 होत होती. का, कारण हे तीनही ऍटम म्हणजे CO2 जर तुम्ही मॉलिक्यूल बघितला CO2 तर ह्या CO2 मॉलिक्यूल मध्ये सगळेचे सगळे ऍटम्स म्हणजे ऑक्सिजन असेल, कार्बन असेल आणि ऑक्सिजन असेल हे तिघचे तिघ एक्स ऍक्सिस वरती होतं. का असं लागतं, कार्बन आणि हा ऑक्सिजन एक्स ऍक्सिस वरती आहे, हा ऑक्सिजन एक्स ऍक्सिस सोडून बाहेर गेलाय. असं तिथं पॉसिबल होतं का तर नाही. हे तीनही ऍटम एक्स ऍक्सिस वरती आहेत म्हणून या तिघांच्यासाठी एक्स ऍक्सिस ओन ऍक्सिस आहे. पण इथं ऑक्सिजन एक्स ऍक्सिस वरती आहे की, परंतु हे दोन हायड्रोजन एक्स ऍक्सिस सोडून बाहेर गेले म्हणजे दोन हायड्रोजन साठी एक्स ऍक्सिस एक्सटर्नल आहे. मग तसं बघायला गेलं तर प्रत्येकासाठी एक्सटर्नल ऍक्सिस वेगवेगळे आहेत आणि एक्सटर्नल ऍक्सिस किती झाले 3. म्हणून देयर आर 3 पॉसिबल इंडिपेंडेंट पाथवेज. किती आहेत, 3 इंडिपेंडेंट पाथवेज पॉसिबल आहेत की ज्याच्या माध्यमातून हा जो ट्रायटॉमिक नॉन लिनियर मॉलिक्यूल आहे तो रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे आणि एनर्जी एक्सचेंज करणार आहे. मग ट्रान्सलेशनल 3 आहे, रोटेशनल 3 आहे. मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आली बघा, 3 + 3 म्हणजे ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल 6 आलं. व्हेरी गुड. मग आता आपण CV ची व्हॅल्यू सांगू शकतोय. तर CV चा फॉर्म्युला FR/2 म्हणजे 6R/2. व्हेरी गुड सर. पण हे कॅल्क्युलेशन करा ना, हे किती येणार आहे 3R येणार का, जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर. व्हेरी गुड. CP काय येणार आहे 3R+R म्हणजे CV + R = काय आलं 4R. R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे CV आला 3R, CP आला 4R. मग गामा किती असेल तर गामा CP/CV म्हणजे 4R/3R. R ला कॅन्सल आणि हे आन्सर येणार आहे 4/3. 4/3. व्हेरी गुड. आय होप तुम्हाला हे सगळं
समजलं असेल. मग आतापर्यंत आपण ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त कन्सिडर केल्या, तिथं व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आपण कन्सिडर केलेली नाही. आता याच्यामध्ये अजून एक केस आपण तयार करू शकतो 4 नंबरची, ती म्हणजे कोणासाठी तर पॉली ॲटॉमिक गॅसेससाठी. म्हणजे एक असा गॅस मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त एटम्स इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे 4th नंबरची केस कोणती फॉर पॉली ॲटॉमिक गॅसेस. तर पॉली ॲटॉमिकचं एक्झाम्पल घ्यायचं सर. एक्झाम्पल काय असेल तर CH4. एक्झाम्पल काय असणार आहे CH4. मग पहिल्यांदा याच्यासाठी मग आपण काय करूया तर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम काय असेल तर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ 3 देणार ना, का तर अलॉंग द एक्स ऍक्सिस, अलॉंग द वाय ऍक्सिस आणि अलॉंग द झेड ऍक्सिस. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सांगा सर. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल बघा. CH4 मॉलिक्यूल आहे, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. मग CH4 मॉलिक्यूल असं दाखवू शकता 1 2 3 आणि इकडे 4. तर CH4 मॉलिक्यूल स्ट्रक्चर सगळ्यांना माहित आहे. मग मला सांगा या पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स इन्व्हॉल्व आहेत. सो देयर आर सर टोटल 5 ऍटम्स आर इन्व्हॉल्वड. पण जेव्हा CH4 मॉलिक्यूल अलॉंग द एक्स ऍक्सिस मोशन परफॉर्म करेल तेव्हा या कार्बन साठी एक्स ऍक्सिस म्हणजे स्वतःच ऍक्सिस आहे, पण राहिलेले सगळे जे हायड्रोजन्स आहेत त्या हायड्रोजन साठी हा एक्स ऍक्सिस कसा झाला एक्सटर्नल. परत जेव्हा हा जो मॉलिक्यूल आहे तेव्हा अलॉंग द वाय ऍक्सिस मोशन परफॉर्म करेल तेव्हा या हायड्रोजन साठी वन ऍक्सिस, पण राहिलेल्या सगळ्यांसाठी एक्सटर्नल. तसं बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअली स्वतःचा ओन ऍक्सिस आणि एक्सटर्नल ऍक्सिस सगळ्यांसाठी इथं भेटणार आहे. म्हणजे इथं रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम FR ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 असणार आहे. याचा अर्थ ट्रान्सलेशनल 3 रोटेशनल 3 म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आली 6. म्हणजे काय फॉर्म्युला असतील CV चा, CP चा आणि गामाचा. तो C येणार आहे की नाही, जो की आता ट्रायटॉमिक नॉन लिनियरच्या केस मध्ये बघितला तो. CV काय आलेला आपला 3R, CP काय आलेला 4R आणि गामा 4/3. म्हणजे पॉलीएटॉमिक गॅस जरी असेल तर त्या पॉलीएटॉमिक गॅसेस साठी सुद्धा आपलं CP, CV आणि गामा कसं असणार आहे सेम असणार आहे ऍज इन केस ऑफ ट्रायटॉमिक नॉन लिनियर. आय होप तुम्हाला हे सगळ्या ट्रान्सलेशनल रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम समजले आहेत. याच्यामध्ये आता काय करूया प्रत्येक चार्ट बनवूया आणि ते एका सगळ्या कागदावरती लिहिण्याचा प्रयत्न करूया. याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या. हा पहिल्यांदा एक टॅब्युलर फॉर्म याचा बनवूया की जेणेकरून MCQ सोडवत असताना आपल्याला याची खूप हेल्प होईल. हेडिंग घ्या टॅब्युलर फॉर्म. हा काय असेल बघा. पहिल्यांदा लिहा गॅसेस, मग ते मोनोएटॉमिक असतील डायटॉमिक असतील ते गॅसेसचं आपण नेचर इथं लिहा. पण इथं लिहा CV, इथं लिहूया CP आणि इथं लिहूया गामा. गॅसेस कोणता आहे बघा पहिल्यांदा मोनोएटॉमिक गॅस. मोनोएटॉमिक गॅस असेल तर त्याच्यासाठी CV किती आहे बाळांनो 3R/2 आहे का 3R/2. CP किती आहे 5R/2, गामा 5/3. व्हेरी गुड. आता डायटॉमिक गॅस आहे. जर गॅस डायटॉमिक असेल तर त्याच्यासाठी CV किती आहे व्हेरी गुड 5R/2 म्हणजे ट्रान्सलेशनल 3 आणि रोटेशनल 2च, कारण डायटॉमिक मॉलिक्यूल एका ऍक्सिस वरून जाणार आहे. तो ओन ऍक्सिस असेल, राहिले 2 एक्सटर्नल ऍक्सिस. इथं 7R/2 आणि इथं 7/5. परत ट्रायटॉमिक बघूया. ट्रायटॉमिक त्याच्यामध्ये पण 2 केसेस बघितला. पहिला लिनियर बघितला आणि परत नॉन लिनियर. मी इथं लिहितो ट्रायटॉमिक कोणता लिनियर. सगळे आहे तेच फॉर्म्युला होत्या 5R/2, 7R/2 आणि 7/5. आणि स्मॉल p मध्ये नॉन लिनियर पण बघितलं. नॉन लिनियर मध्ये इथं CV किती आलेला 3R, इथं 4R आणि इथं 4/3. हे सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ऍज इन द फॉर्म ऑफ टेबल. टेबलच्या रूपात सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. ओके. आता या सगळ्या टेबलवर फॉर्म्युलावरून आपण एक नोट सांगू शकतोय. काय सांगू शकतोय तर 5/3 चा जर आन्सर बघितलं तर 3 1 3. ओके 1 पॉइंट हे किती येते बघा 1.66 येणार. म्हणजे हे 1.67 लिहा. इथं 7/5 म्हणजे 1.4 असेल. परत हे 1.4 असणार आणि हे किती येणार आहे 1.33 येणार. जर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मग याचा अर्थ काय जर ह्या गॅसेसची ॲटॉमिसिटी वाढत गेली म्हणजे मोनोएटॉमिक डायटॉमिक ट्रायटॉमिक म्हणजे एका गॅसमध्ये जर ॲटमची संख्या वाढत गेली त्याला आपण म्हणूया ॲटॉमिसिटी वाढत चालल्या.
जर गॅसेसची ऍटॉमिसिटी वाढत जात असेल तर इथं असलेली ही काय गॅमाची व्हॅल्यू आहे गामा त्याची व्हॅल्यू पण काय होत चालल्या कमी होत चालल्या म्हणजे इथं नोटच्या रूपात काय लिहा नोट लिहा as atomicity of gas molecule increases comma value of gamma decreases gammaची व्हॅल्यू काय होत असणार आहे डिक्रीज होत असणार आहे ओके तर ही आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम आता याच्यामध्ये जेईला आणि नीटला इथपर्यंत सिलेबस आहे म्हणजे ट्रान्सलेशन आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त कन्सिडर केले जातात पण जेई ऍडव्हान्सला कुठं जेई ऍडव्हान्सला व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा कन्सिडर केलेला आहे आणि व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करून सुद्धा सीपी सीव्ही आणि गामाचे जे काही फॉर्म्युले येणार आहेत ते थोडेसे डिफरंट येणार आहेत ते ऍडव्हान्स लेवलला आहे तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे ओके थँक्यू राईट डाऊन दिस